नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शेलपिंपळगाव तालुका खेड येथील रत्नाई वजन काट्याच्या समोर अनोळखी 35 वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालकांनी त्यास चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी संबंधित मृतदेहाच्या खिशामध्ये पाहणी केली असता त्याच्याजवळ आधार कार्ड मिळून आले. त्यावर अनुज कुमार पृथ्वीनाथ सिंग वयवर्ष 35 राहणार उत्तर प्रदेश असे नाव आणि पत्ता आढळून आले. चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 10,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अतुल उर्फ आट्या चंद्रकांत आमले यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या टोळीची माहिती मिळाली. त्यानंतर आमले याचे साथीदार मोहन उर्फ आबा जनार्दन मुजगुले वयवर्ष 38, भीमराव बाबुराव गंगावणे वयवर्ष 38, रामेश्वर लिंबाजी ओपले वयवर्ष 24 या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. देशी दारूच्या बाटल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी दीपक संपत शिंदे वयवर्ष 22 राहणार निमगाव तालुका खेड याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाम गावाच्या हद्दीत संतोषनगर ते ठाकूर पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हॉटेल जय मल्हारमध्ये सदरची कारवाई करण्यात आली आहे. भोसे तालुका खेड येथून 31 वर्षीय विवाहिता आपल्या 2 वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाहन चालक असलेल्या संबंधित विवाहितेच्या पतीने चाकण उत्तर पोलिसात तक्रार दिली आहे. कावेरी शिंगाडी वयवर्ष 31 व अनन्या शिंगाडी वयवर्ष 5 दोघेही राहणार भोसे तालुका खेड असे बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहेत. चाकण शहरातील रानुबाई मळा भागातून 23 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. सागर विजय जाधव वयवर्ष 23 राहणार चाकण असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड तालुक्यातील नागरिकांना उद्ध्वस्त करणारा तळेगाव उरुळी कांचन रेल्वे प्रकल्प रद्द करावा अशी मागणी या भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन याच भागातील 12 गावातील शेतकऱ्यांची कैफियत मांडली. त्यानंतर हा रेल्वे मार्ग रद्द झाल्याचे चित्र प्रशासनाकडून उभे करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा तळेगाव उरुळी कांचन रेल्वे प्रकल्प होणार असल्याचे राजपत्रातील अधिसूचनेमुळे या भागातील नागरिकांना समजले. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आणि संभ्रमात असल्याचे चित्र खेड तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील कुरुळी, मोई, निघोचे, चिंबळी, केळगाव, सोळू आणि धानोरेसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित मेगा रेल्वे टर्मिनल प्रकल्प रद्द झाल्याची माहिती समोर आल्यानंतर दिलासा मिळाला होता. मात्र नव्याने प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील अधिसूचनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी कुरुळी, मोई, निघोचे, चिंबळी, केळगाव, सोळू आणि धानोरे या गावातील मोठ्या प्रमाणावर सुपीक शेती संपादित होण्याची भीती आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वीच MIDC प्रस्तावित रिंग रोड, पुणे नाशिक महामार्ग आणि इतर विकास प्रकल्पांसाठी संपादित झाल्याने उर्वरित शेतीही जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात जमीन अधिग्रहण प्रक्रियेसाठी खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख राजपत्रात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. शासनाने तत्काळ स्पष्टीकरण दिले नाही आणि भूसंपादन संदर्भातील हालचाली थांबवल्या नाहीत तर यापूर्वीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही रेल्वे विरोधी कृती समितीकडून देण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा उच्छाद सुरूच असून पशुपालकांच्या पाळीव गुरांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बबन काशीबा लोहट मुक्काम आंबू पोस्ट आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे या शेतकऱ्याची गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली असल्याची माहिती गावातील स्थानिक कार्यकर्ते दिनेश लोहट आणि सुरेश कांबळे यांनी दिली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने कारवाई करून चाकणमधील एका सराईत गुन्हेगारास धारदार कोयत्यासह ताब्यात घेतले. शिवदास उर्फ नितीन राजाभाऊ लवटे वय 22 राहणार बालाजीनगर चाकण असे कोयत्यासह मिळून आलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोये गावात 2 वाहनांचा अपघात. खेड तालुक्यातील पायट शिरोली रस्त्यावर कोये गावाच्या हद्दीत लग्न वराडाची बस आणि माल वाहतूक करणारा टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातात 30 नागरिकांना दुखापती झाल्यात. समोरासमोर धडक झाल्याने बस चालक अपघातानंतर गाडीत अडकला होता. स्थानिकांच्या मदतीने चालकांसह सर्वांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले.
स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वराड घेऊन निघालेल्या बसची आणि मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील सुमारे 30 महिला पुरुष जखमी झाले. ही घटना शिरोली पाईट रस्त्यावर रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान कोये येथील गोगावले वस्ती परिसरात घडली. वाशेर येथील तंटामुक्ती अध्यक्ष सीताराम कुडेकर यांच्या मुलीचा लग्न समारंभ शिरोली खरपुडी रस्त्यावर कृष्ण पिगांश मंगल कार्यालयात होता. कडूस परिसरातील कारामळी येथील रस्त्यावरील पूल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेल्यामुळे वाशेरे येथून वराडी मंडळीच्या 2 बस पाईट मार्गाने येत असताना सिमेंटच्या गोणी घेऊन निघालेला टेम्पो आणि पाईट बाजूने येणारी वराडाची बस समोरासमोर आली. एकमेकांना रस्ता न देता व रस्त्यावरून साईड पट्ट्यावर उतरण्याचा प्रयत्न न झाल्याने हा अपघात घडला. या अपघातातील बहुतांश जखमी वराडी मंडळी वाशेरे गावातील रहिवासी आहेत. या अपघातात बस चालक अजय गणपत दौंडकर वय 49 राहणार सातकर स्थळ यांचे दोन्ही पाय अडकल्याने गंभीर जखमी होऊन अडकून पडले. स्थानिकांनी प्रयत्न करून कसेबसे त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून क्लीनर काचेवर आपटल्याने गंभीर जखमी झालाय. अपघात घडताच जखमींना तातडीने जवळच्या पाईट ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्यातील गंभीर मार असणाऱ्या 11 जणांना रुग्णवाहिकेतून राजगुरुनगर येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगीता कैलास तरडे वय 43 यांना बस चालकाच्या मागील असणारी काच फुटून तोंडावर जखमा झाल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तसेच विलास भागोजी लोंढे वय 43 राहणार लोणी काळभोर, चिंदू कोंडाजी प्रधान वय 72 यांना देखील गंभीर दुखापत झाली असून पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आले. चांडोली ग्रामीण रुग्णालयात व पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्य सुमारे 27 जखमींवर उपचार सुरू आहेत. खेड तालुक्यातून हद्दपार झालेल्या पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठी पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. विमानतळापर्यंतचा प्रवास जलद आणि सुलभ करण्यासाठी दिवे घाटात दुहेरी बोगदे उभारण्याची योजना आखण्यात आली असून या बोगद्यांमधून मेट्रो नेण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली. पुण्यात पुणे सिंहगड हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या उन्नत मार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या सोयी सुविधा वाहन उद्योगाची पंढरी व उद्योगांचे जाळे असलेल्या खेड तालुक्यात होऊन नवे पुणे खेड तालुक्यात उभे राहणे अपेक्षित होते ते आता पुरंदरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पुण्यात सांगितले की पुरंदर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी 50% अधिक भूसंपादन केवळ 6 महिन्यात पूर्ण झाले. आतापर्यंत 91% शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमती दिली असून ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण भूसंपादन पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. याच वर्षात विमानतळाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही पुरंदरच्या विकासाबाबत महत्त्वाची सूचना केली. पुणे शहरावरील वाढत्या लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात नियोजनबद्ध नवे पुणे विकसित करण्याचा विचार राज्य सरकारने करावा असं त्यांनी सुचवलंय. पुरंदर विमानतळ दिवे घाटातील प्रस्तावित दुहेरी बोगदे आणि मेट्रो प्रकल्प साकार झाल्यास विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे पुरंदर तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासह परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल अपेक्षित असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कमी वेळेत जाता यावे यासाठी दिवे घाटात दुहेरी बोगदे ट्विन टनेल तयार करण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो तयार झाल्यास विमानतळापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होईल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवे घाटातील नव्या मार्गाचे शनिवारी पुण्यात सुतोवाच केले. पुणे नाशिक रस्त्यांचे भूसंपादन करा, आठवड्यात या मार्गाचे भूमिपूजन करून असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने भूसंपादन करण्याचे संकेत दिल्याने नाशिक फाटा ते खेड या उन्नत महामार्गाचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा या भागातील नागरिकांना लागली आहे. मंत्री गडकरी पुण्यात आल्यानंतर म्हणाले की नाशिक फाटा ते खेड या उन्नत महामार्गासाठी 8,000 कोटींची DPR तयार आहे. मात्र काही अधिकाऱ्यांना फाईल्स रखडवून ठेवण्याची सवय झाली आहे. एका अधिकाऱ्याने 100% भूसंपादन होत नाही तोपर्यंत निधी न देण्याचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे या कामाची निविदा रखडली आहे. 100% भूसंपादन करा, पुढच्या आठवड्यात भूसंपादनाला येतो असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलाय. दरम्यान पुढच्या आठवड्यात भूसंपादन पूर्ण करण्यासाठी 150 कोटी देतो असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यावर नाशिक फाटा खेड उन्नत मार्गाच्या आशा पल्लवित झाल्यात. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या विनंतीनंतर नाशिक फाटा खेड उन्नत मार्गाच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यावर गडकरी म्हणाले, या रस्त्यासाठी 90 कोटींचं भूसंपादन शिल्लक आहे. हे संपादन पूर्ण करा. पुढच्या आठवड्यात भूमिपूजनाला पुन्हा येतो. तर काहींनी 100% भूसंपादन होत नाही तोपर्यंत या कामाला मंजुरी देता येणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे काम रखडल्याचं सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने पुढील काळात दिवसात पुणे नाशिक रस्त्याचे काम देखील मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. करोड तो फाटा म्हणजे नाशिक ज्याचा आपण फाटा उल्लेख ते केला हा 130 कोटी किलोमीटर रुपये आहे. द्यायचे ते आम्ही 8,000 कोटी 15 रुपयाचा. दिवसात देऊन टाकू आणि ते रोटरी क्लब चाकणचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टो 3131 अंतर्गत रोटरी क्लब चाकणचा सन 2026-27 वर्षाचा पदग्रहण समारंभ हॉटेल राजरत्न चाकण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारंभात किशोर भोसले यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तर डॉक्टर भारत राऊत यांनी सचिव व डॉक्टर विजय भवार यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी रोटरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर विद्यालयात आषाढी वारीनिमित्त दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर तालुका खेड येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयातील कला शाखेच्या द्वितीय वर्षात अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञा भीमराव मोठे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट 2026 मध्ये 409 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे नीट परीक्षेत यश मिळवणारी ती महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिली विद्यार्थिनी ठरली असून तिच्या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. चाकणमधील वीज संकट मिटवण्यासाठी नवीन 33 केव्ही सबस्टेशन आणि रासे रोहकल राक्षेवाडी या ठिकाणी अतिउच्चदाब केंद्रे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. चाकण शहर आणि खेड तालुक्यात क्षमतेपेक्षा अतिरिक्त वीज मागणी वाढल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून चाकण परिसरासह संपूर्ण तालुक्यात वारंवार लाईट जाणे आणि विद्युत पुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. या गंभीर समस्येचे सविस्तर तांत्रिक विश्लेषण करून ॲडव्होकेट निलेश कड यांनी महावितरण आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विस्कळीत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस प्रस्ताव सादर केला आहे. चाकण शहराला वीज देणारे मुख्य फीडर सध्या 95% अतिभारित क्षमतेने चालत असून हा तांत्रिक बिघाड रोखण्यासाठी चाकणसाठी स्वतंत्र 33 केव्ही सबस्टेशन उभारणे तातडीने गरजेचे आहे. यासोबतच भविष्यातील औद्योगिक व शेतीचा लोड पेलण्यासाठी परिसरातील शासकीय गायरान जमिनींचा वापर करून रासे येथे 400 केव्ही अतिउच्चदाब केंद्र, रोहकल येथे 132 केव्ही केंद्र आणि चाकण परिसरात कातकरी वस्ती परिसरात 132, 33, 22 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी शासकीय जमीन आरक्षित करून त्वरित प्रशासकीय मंजुरी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी, स्थानिक खासदार व आमदार यांना देखील लक्ष घालण्याबाबत विनंती असल्याचे ॲडव्होकेट निलेश कड यांनी सांगितले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.